संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याची व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती तैसे मज येथे संभाळ पडुरंगा करू प्रथम नमः जयांची केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदु श्रीचरणं सद्गुरूंचे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृते द्वंद्वादिकं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं फलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं सद्गुरुतं नमः ज्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभार गेला साक्षात परमात्मा मज भेटविला ऐसा दयाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरु माऊलीला अभय माझ्या हृदयात आहे ज्यानेच माझे मज हित केले ऐसा दयाने उपकार केला विसरू कसा मी सद्गुरु ओम नमो अधि गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु माझी माय बाप दर्शने हरिताप लागून या पाया विनवितो तुम्हाला करकाळी बोला मुखी राम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा तो हा सुख सोहळा स्वर्गाई प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा हा संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आज या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल
देणं गरजेचं आहे. या ठिकाणी ह्या सर्व भक्तांनी हा वारकरी वैष्णव मेळावा रंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हा एक दिवशी वारकरी वैष्णव मेळा आयोजित केला. प्रथम त्या मंडळाला मी धन्यवाद देईन. नवे ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी तन मन धनाने मदत केली असेल पण अन्नदान केलं असेल त्यांना पण मी अप्पांच्या वतीनं स्वामींच्या वतीनं त्यांना धन्यवाद. जेवढं देवा तेवढे थोडे आहे. कारण सत्य कर्माभावे साह्य घातली कारण हे सत्य संकल्प सत्य कर्म आहे. ह्या साधूने ह्या गावामध्ये तप केलेलं ही तपभूमी आहे. पोखरी ही काय आहे स्वामींची ही तपभूमी आहे. ह्या ठिकाणी त्या महात्म्यांनी तप केलं. परंतु हे महात्मे ह्या मुलांना कधी कळाले त्यांच्यावर ज्यावेळेस सद्गुरूची कृपा झाली संत कृपा झाली ज्यावेळेस संतांची कृपा झाली त्यावेळेस हे महात्मे त्यांना कळाले. कारण साधू संतांचे तुम्हावर एवढे उपकार आहे कारण त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकणार नाही. विठाल कारण त्या ऋणातून तुम्ही आम्ही मुक्त होणार नाही. कारण केले उपकार बाप न करे ऐशी माई. तुमच्या आई वडील सुद्धा एवढे तुमच्यावर उपकार करत नाही. एवढे साधू संतांचे एवढे उपकार का सांगितलेले आहे कारण त्यांचे जे उपकार आहे साधू आई वडिलांनी जन्माला घातल्यानंतर काय केलं संसारामध्ये लावलं संसारामध्ये गुंतून दिलं. आणि संत काय करतात ह्या संसारातून तुम्हाला बाहेर काढतात. ह्या संसारातून तुम्हाला बाहेर काढतात. कारण किती वेळा जन्म यावे किती जीव हा बेहला शरण विठोबाशी गेला. कारण किती वेळा जन्माला यायचं किती वेळा मरायचं. हा जन्म मरणाचं जे रहाड काढलं परमार्थ कशासाठी करायचंय बेशदाई काय आहे आपली परमार्थ करण्याचं कारण काय आहे इथं येण्याचं कारण काय आहे. तुम्ही आम्ही सर्व हे नगरवरून आले कुठं आशीवरून आले कुठं पारणे देव भैरव कुठं असतील एवढे लोक जे आले त्याचं येण्याचं कारण काय आहे. हा त्यांना घरी काम नाही का त्यांना झोपा येत नाही. कशासाठी आलो उद्धार पावेल काही कृपा करील नारायण. सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त. सांगा तुम्ही मग हे समाधान चित्ताचं झालं का आपलं. हा समाधान चित्ताचं अहो इथं जीवनामध्ये तुम्हाला जर सुख पाहिजे असेल समाधान जर पाहिजे असेल तर खऱ्या संतांना शरण जावं लागेल. मग तुम्ही म्हणा खोटे पण संत असतात का. अहो आमच्या सारखे कपोट संत भरपूर झाले. आमच्या सारखे इथं पोट भरणारे सर्व संत झाले गणित बहुत ऐशी यांची करता सेवा
काय सुख होईल जीवा. अशा संतांची जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. अहो अशा संतांची जर सेवा केली तर तुमच्या जीवनाचा उद्धार होणार नाही. मग इथं आपण जन्माला आलो, भगवंताने तुम्हाला हा उत्तम असा हा नरदेह तुम्हाला लाभला. हा देह कशासाठी दिला? हा उत्तम नरदेह तुम्हाला दिला. भजना गोमटा तेने झाला पाटा बाधिके. कारण तुम्ही आम्ही ज्यावेळेस जन्माला आलो, जन्माला येण्याच्या पूर्वी तुमचं आमचं भजन चालू होतं. त्या देवाचा आपण धावा करतो. देवा ह्या ज्या गर्भीच्या यत्न आहे, इथं जे मला दुःख होतं, ह्या दुःखातून मला बाहेर काढ. ह्या दुःखातून मी आल्यानंतर तुझं सतत नामचिंतन करणं. असं सतत देवाला आपली गर्भामध्ये असताना तुम्ही आम्ही देवाला काय केलेले वचन दिलेले आहे. देवाला गर्भात आपण वचन दिलं, पण ज्या वेळेस आपण बाहेर आल्यानंतर आपलं नाव खायला गेलं आणि त्यावेळेस आपण कव्हा लगेच आपण बदललो. धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता ज्या वेळेस ह्या धरणीचा संग लागला लगेच आपण विसरलो. आणि तेव्हापासून देवाची आपली काय झालेली ताटातूट झालेली. आणि ती ताटातूट जर तुम्हाला जोडायची असेल तर महाराज सांगतात तुम्हाला काय करावं? हरी प्राप्तीची उपाय. तुम्हाला जर हरीची प्राप्ती करायची असेल, देवाची जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला त्यांनी सांगितलं संतांना शरण जावं लागेल. आम्ही पण भरपूर संतांना शरण गेलो, परंतु याचा जो अनुभव जो आहे, ज्या वेळेस साधू संतांना पहिला पूर्वीच्या साधू संतांना जो अनुभव आला, तोच अनुभव आज जे महात्मे आणून देतात त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. कारण इथं पोटासाठी संत. आम्ही काय आमचा व्यवसाय झालेला आहे, आमचा काय झालेला, आमचा बिझनेस झालेला आहे. परंतु साधू संतांचा बिझनेस नसतो. साधू संत कशासाठी जन्माला येतात? साधू संतांचं ध्येय काय असतं? साधू संत महाराजांनी सुंदर असं प्रमाणे पुढे कसे हे जण नदे देवी डोळा ये दोसे कळवळा. कारण हे जन हे बुडतंय कशामध्ये? कारण जन्माला आल्यापासून तुम्ही आम्ही ह्या संसाराच्या पाठीमागे लागलो. संसारात आपण सुखाचा शोध घेऊ लागलेले. घर बांधल्यावर सुख प्राप्त होईल, गाडी घेतल्यानंतर सुख प्राप्त होईल, पत्नी केल्यानंतर सुख प्राप्त होईल, मुलं झाल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल. दादांनो, सुखाचा विषय हा स्वतंत्र आहे. आणि आपण मगाशी सांगितलं, तुम्ही आम्ही जे करतो, हा प्रपंच जे करतो,
हा प्रपंच आहे, परंतु जो खरा साधू संतांना जो अभद्रित आहे तो जो प्रपंच जन्माला येणं आणि मरण हे जीवन आपल्याला पार करायचंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला काय करायचंय हा अध्यात्म ज्ञान समजून घ्यायचे. विठाल मग हे समजून घेता असताना त्या नामाचा अनुभव येतो. आला का अनुभव? तो अनुभव जोपर्यंत संतांची प्राप्ती होत नाही ते नाम प्राप्त होत नाही आणि जोपर्यंत ते नाम प्राप्त होत नाही तोपर्यंत हा अनुभव पण येत नाही. कारण नाम तुझे नारायणा थोडी पाषाणा ते नामाने जर दगडाला जर पाना फुटतो तुम्ही आम्ही दगड आहोत का? नामच पता चंद्र कारण ह्या नामाने कोण कोण तरुण गेलेले आहे. समजे साधू संत जे आहे भगवत नामाने तरुण गेलेले आहे. एक प्रसंग असा आला ज्या वेळेस सीतेच्या रावणाने हरण केलं आणि लंकेत घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस राम सीतेच्या शोधार्थ गेले. एक दृष्टांत सांगतो. नामाचं जे महत्व आहे ते किती महत्व आहे. आणि गेले असताना त्यावेळेस समुद्र आडवाला. समुद्रातून जायचं कसं हा मोठा प्रश्न तयार झाला. म्हणून वानरांनी त्या वानर सेनेमध्ये नवीन वानर होते त्यांच्या हातून त्या समुद्रावर काय झालं दगड तरायला लागले. दगड तरत असताना ही बातमी लंकेमध्ये गेली. कोणाकडे? रावणाकडे गेली. आणि रावणाकडे गेल्यानंतर त्या नगरीमध्ये कळलं वानर सैन्य लंकेवर आक्रमण करून येत आहे आणि त्या वानरांच्या हातून काय होत आहे दगड तरू राहिले. लोक भयभीत झाले आणि रावणाकडे गेली. म्हणले आता आपलं लंकेचं काही खरं नाही, काहीतरी करा. महाराजांना वाटलं हे सैन्य जर आताच हातबळ झालं तर पुढचा विजय कसा होणार. म्हणून त्यांनी विचार केला मला अजिबात घालू नका. त्यांच्या हाताने जर दगड तळत असताना आपल्या हाताने सुद्धा दगड तळतात. ते म्हणजे कसे चला म्हणले माझ्या संघ. त्याने एक मोठे सभेचं आयोजन केलं आणि समुद्राच्या कडेला गेल्यानंतर मोठा दगड घेऊन या. आणि त्यांनी राक्षसांनी मोठा दगड आणला. दगड आणल्यानंतर रावणाने तो दगड घेतला आणि मनात काहीतरी कुटकुट केलं आणि म्हणे टाकून द्या पाण्यामध्ये. आणि काय आश्चर्य पाहता तो दगड तरायला लागला. सर्व राक्षसांना जीवाला म्हणलं काहीतरी आपला सुद्धा रावण सुद्धा आपल्या रावणाच्या तोडीचा आहे. मंदोदरीने पण हे पाहिलं होतं आणि घरी गेल्यानंतर तिने हट्ट धरला. तुमच्या नामाने हा दगड तरला कसा? काही नाही म्हणले काही नाही. पण बाल हट्ट आणि स्त्री हट्ट आणि जोग हट्ट तीन हट्ट फार महत्वाचे असतात. तिने हट्ट धरला आणि रावणाला सांगितलं तुम्हाला मला सांगावं लागेल. ते म्हणले मी सांगतो पण तू कोणाला सांगू? मी तुला सांगतो तू कोणाला सांगू? अरे त्या दगडाला सुद्धा मी शपथ कोणाची घातली? त्या राम नामाची शपथ घातली. तू जर फोडला
तर तुला ह्या रामनामाची शपथ आहे म्हणून तो जवळ चालला. कारण त्या रामनामामध्ये पावर आहे. रामासुद्धा पावर नाही, रामाच्या नामामध्ये पावर आहे. आणि ते नाम तुम्हाला जर पाहिजे असेल ते फक्त संतांच्या मार्फत प्राप्त होईल, अन्यथा प्राप्त होणार नाही. कारण हे भेटण्यासाठी कोणी जंगलात गेलं, कोणी दरी, कोण कडे कपायला गेलं, परंतु हे प्राप्त झालं नाही. हे नाम खूप सोपं आहे आणि खूप, कारण ह्या नामासारखा दुसरा परमार्थ समजण्याचा दुसरा विषयच नाही. कारण नाम तुझे नारायणा घोडी पाशाना दगडाला जर पाना फुटत असेल, तुम्ही आम्ही माणसं आहोत. भगवंतन तुम्हा आम्हाला हे नर शरीर प्राप्त झालेले कशासाठी? देवी दिला देह भजना गोमटा तेने धारा पाटा पाठी गेला. कारण जन्माला आल्यानंतर ज्या वेळेस आपलं हे भजन बंद झालं आणि ते ज्यांनी सद्गुरु जीवनात केला त्यांचं पुन्हा काय झालेले, जॉईन झालेले, ते कनेक्शन पुन्हा कनेक्ट झालेले. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत. पहिलं जे भाग्य असेल तर तुम्ही आम्ही हा मानव देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला हे परम भाग्य. तुम्हा आम्हाला हा मनुष्य देह प्राप्त झाला हेच परम भाग्य. आणि तोही झाला कुठं? तो साधू संतांच्या भूमीला. जर अमेरिकेला फ्रान्सला इकडे जर जन्माला भेटला असता आपल्याला, हे अध्यात्म ज्ञान कळालं असतं, हे संत महात्मे कळाले असते. म्हणून या भरतखंडी प्राप्ती ही तो परम भाग्याची त्या भारत खंडामध्ये